नमस्कार, मी दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त अशी मिठाई. फक्त 1 कप रव्यापासून जबरदस्त मिठाई आज आपण येथे बनवणार आहोत. एकदम लसलशीत, रसरशीत आणि स्वीट डिश आपण येथे बनवणार आहोत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी घेतलेला आहे एक मिक्सर जार. त्यामध्ये 1 छोटा कप साखर आणि 1 छोटा कप नारळाचा कीस घ्यायचा आहे आणि 2 विलायची घ्यायची आहेत. मस्त असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. पूर्ण बारीक पेस्ट करायची आहे त्याची. छान अशी पावडर केलेली आहे बघा आपण त्याची. आता येथे मी थोडंसं गरम दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये फूड कलर घालायचा आहे, ग्रीन म्हणजेच हिरवा कलर घालायचा आहे आणि हे साईडला ठेवायचं आहे. आता इथे मी एक कढाई घेतलेली आहे, त्यामध्ये घालायचा आहे अर्धा कप रवा. छान असा लालसर भाजवून घ्यायचा आहे बघा. मस्त एक 4 ते 5 मिनिटं पूर्ण भाजून घ्यायचं आहे छान. आता आपण जो मिश्रण बनवलेलं होतं ते घालायचे आहे, साखरेची आणि त्याची पावडर, नारळाची. छान असं भाजून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि त्यामध्ये घालायचं आहे 1 कप दूध. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त. खूप पटकन आटरलं जातं बघा हे, एकदम लगेच घट्ट बनलं जातं. छान असं परतवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा मस्त. आणि आता आपण जो कलर बनवलेला होता तो त्यामध्ये घालायचा आहे आणि छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी. पूर्ण आटरलेला आहे बघा ते, त्यामध्ये घालायचे आहे. आता थोडीशी मिल्क पावडरने खूप छान अशी टेस्ट येते बघा त्याला. छान मिक्स करून घेतलं की खूप घट्ट बनलेलं आहे बघा. आता ते त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे 1 चमचाभर आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपली मिठाई आता इथे बनणार आहे. एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे बघा तुपामुळे. आता हे थंड करून एका डिशमध्ये मी येथे काढून घेतलेलं आहे आणि आपण अशा प्रकारे आता त्याला आकार द्यायचा आहे बघा. हातावरती अशा प्रकारे वळून घ्यायचं आहे आणि छान तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही इथे त्याला आकार देऊ शकता. मी अशा प्रकारे आकार देणार आहे मस्त. खूप छान असं दिसतं बघा हा आकारही. अशा प्रकारे मी इथे आकार दिलेला आहे आणि मी इथे घेतलेला आहे बघा नारळाचा कीस. त्यामध्ये अशा प्रकारे छान असं कोट करून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला इथे सर्व मिठाई तयार करून घ्यायची आहे बघा. दुसरेही मी इथे करून दाखवलेलं आहे. छान असं मिक्स करून त्याला नारळाची कोटिंग करून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे आपल्या इथे खूप टेस्टी अशी मिठाई आपली इथे तयार आहे बघा. एकदम दिसायलाही जबरदस्त दिसत आहे. एकदम युनिक आणि रसरशीत अशी आपली अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे बघा. सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला